किंवा फ्रेशरसुद्धा इतके चूझी होतात की नाही मला आता सध्या हा रोल नाही घ्यायचा आहे, मला आता तो सध्या रोल घ्यायचा आहे. सी इट इज ऑलवेज गुड टू हॅव युअर सर्टन अलाइनमेंट्स. पण ॲज अ फ्रेशर तोच रोल तुम्हाला आता लगेच मिळेल की नाही ह्याचं माहीत नाही, कारण की सध्या खूप कॉम्पिटेटिव्हनेस वाढलेला आहे. सो बाय एनी चान्स तुमच्या रिलेटेड कोणता एखादा रोल आला, सॅलरी अलीकडे पलीकडे असली तर दॅट्स फाईन. ॲटलीस्ट स्टार्ट गेटिंग इन टू द मार्केट, इन टू द जॉब मार्केट, अँड लेटर ऑन यू विल ऑलवेज बी इन टू दॅट निगोसिएशन केपेबिलिटी. सो ॲज अ फ्रेशर म्हणून माझा सगळ्यांना हाच सल्ला राहील तुम्हाला की जेव्हा कोणत्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही अप्लाय करता तेव्हा त्या कंपनीबद्दल प्लीज वाचून जात जा. टायमिंग दिलेला जो असतो तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी तर तो डेफिनेटली तो फॉलो करत जा. हवं तर 5-10 मिनटं येऊन बसत जा. सगळेच फ्रेशर असं करतात असं नाही म्हणत आहे मी, पण हा आम्हाला मेजॉरिटी वेळेला हा प्रॉब्लेम फेस करायला लागतो. आणि म्हणजे त्याच्याने काय होतं ना की एक विश्वास हे होऊन